आयुष्यामध्ये करण्यासारखं खूप आहे, पण आपण करत नाही. कुठेतरी गुरफटून राहतो. म्हणून हा विचार तुमच्यासाठी. मोडून टाका फांद्या. एकदा एका राजानं 2 गरुडाची पिल्लं आणली. त्यातला एक गरुड राजानं आपल्या हातावर घेतला आणि हाताला झटका देऊन आकाशात उडवलं. लगेच तो आकाशात उंच उंच झेप घ्यायला लागला. तर दुसरा मात्र आपल्या फांदीवर बसूनच होता. तो उडेच ना. ते पाहून राजाला फार दुःख झालं. तो दुःखी झाला. त्यानं आपल्या राज्यात दवंडी पिटवली की जो कोणी त्याच्या दुसऱ्या गरुडाला आकाशात उडवायला लावेल त्याला सुवर्णमोहरा बक्षीस म्हणून देण्यात येतील. हे ऐकून बक्षिसाच्या मोहाने अनेक लोक आले, पण कुणीही गरुडाला उडवू शकले नाही. तेव्हा दवंडी ऐकून एक गरीब शेतकरी म्हणाला, मी गरुडाला उडवायचा प्रयत्न करतो, अशी त्यानं राजाला विनंती केली. अनेक रथी महारथी थकले. तिथे हा फाटका काय करणार बरं, असा विचार त्याच्या मनात आला. पण गरुड उडणे आवश्यक होतं, म्हणून त्यानं त्याला संमती दिली. शेतकरी गरुडाकडे गेला आणि परत आला. राजाने विचारलं, काय रे, उडाला का गरुड? तेव्हा शेतकऱ्यानं आकाशाकडे बोट दाखवलं. राजानं बोटाच्या दिशेने आकाशाकडे बघितलं आणि काय आश्चर्य, तो दुसरा गरुड आकाशात पहिल्या गरुडापेक्षा उंच आकाशात उडत भरारी घेत होता. राजा आश्चर्यचकित होऊन बघतच राहिला. त्या धक्क्यातून सावरल्यावर त्यानं शेतकऱ्याला विचारलं, अरे तू हे कसं काय केलंस? तेव्हा शेतकरी म्हणाला, मी काही फार वेगळं नाही केलं. मी फक्त तो गरुड बसलेला होता ती फांदी मोडून टाकली आणि त्याचबरोबर त्यानं उंच आकाशात भरारी घेतली. आयुष्यात अनेकजण असेच कोणत्या ना कोणत्या फांदीवरती चिटकून बसलेले असतात. कोणी त्यांच्या शेतीवाडीला, कोणी त्यांच्या परंपरागत व्यवसायाला, तर कोणी छोट्या मोठ्या नोकऱ्यांना. या छोट्या मोठ्या फांद्यांना चिटकून राहून मिळेल त्यावर भागवण्याच्या नादात आपल्यातला गरुडच विसरून जातात. मिळेल ती नोकरी करायची, घर घ्यायचं, मुलं झालं की त्यांचं शिक्षण, मग त्यांचं सेटलमेंट, लग्न, हे सारं करत करत निवृत्त व्हायचं. मग संपलं आयुष्य. यालाच मध्यमवर्गीय कुटुंब मंडून मानसिकता म्हणतात. अरे कधीतरी स्वतःमध्ये डोकावून बघा. आयुष्य म्हणजे फक्त इतकंच आहे काय? तुमची फांदी तोडायला कोणी येणार नाही. लक्षात असू द्या, तुम्हाला जर आकाशात उंच उडायचं असेल तर तुम्हालाच तोडावी लागेल ती फांदी. कधीतरी ती स्वतःच तोडून बघा. तुम्ही जितकं समजताय ना, त्याहूनही अधिक करण्यासारखं आहे आयुष्यामध्ये. जग खूप मोठं आहे. तुम्ही स्वतःला पारंपरिक वर्गीय मानसिकतेच्या 4 भिंतीमध्ये कोंडून घेतले आणि त्याहूनही अधिक चिंतेची बाब म्हणजे त्या 4 भिंतींनाच तुम्ही विश्व समजत आहात. ठीक आहे, तुम्ही जगत असाल, पण कृपया तुमच्या मुलांना तरी या फांद्यांना नका बांधून ठेवू. त्यांना तरी उडू द्या स्वच्छंदपणे, मनसोक्तपणे आकाशात. शक्य झालंच तर तोडून टाका तुम्ही त्यांच्या फांद्या. बघा मग तुमच्या फांदीवरचा तो पक्षी कसा दिगंबराला जातो. धन्यवाद.